जेव्हा स्तुती थांबते तेव्हाच मौनात देव बोलतो. हा अभंग म्हणजे भक्तीच्या पराकाष्ठेवरचं मौन सुख व्यक्त करणारा अद्भुत अनुभव आहे. चला अभंग पाहू. कवण स्तुती करू कवणिया वाचे, ओघ संकल्पाचे गेले चित्ते, मन हे झाले मुके मन हे झाले मुके, अनुभवाचे हे सुखे हेलावले, दृष्टीचे पहाणे परतले मागुती, राहिली निवांत नेत्रपाती, म्हणे गोरा कुंभार मौन्य सुख घ्यावे, जीवे ओवाळावे नामयासी. ओळीवार भावार्थ पाहूयात. एक कवण स्तुती करू कवणिया वाचे, ओघ संकल्पाचे गेले चित्ते. अर्थ, मी कोणती स्तुती करावी कोणत्या शब्दांनी, कारण अंतःकरणाने सगळे संकल्प विचारांचे प्रवाहच गिळून टाकले आहेत. मन पूर्ण रिकामं शांत झालं आहे. 2 मन हे झाले मुके मन हे झाले मुके, अनुभवाचे हे सुखे हेलावले. अर्थ, मन मुकेसारखं झालं आहे बोलू शकत नाही, पण त्या मौनातच अनुभवाचं परम सुख डोलत आहे. 3 दृष्टीचे पहाणे परतले मागुती, राहिली निवांत नेत्रपाती. अर्थ, डोळ्यांचं बाहेर पाहणं मागे फिरलं आहे, दृष्टी आत वळली आहे, नेत्र अर्धवट मिटलेले शांत स्थिर झाले आहेत. 4 म्हणे गोरा कुंभार मौन्य सुख घ्यावे, जीवे ओवाळावे नामयासी. अर्थ, गोरा कुंभार म्हणतात या मौनातील सुख घ्यावं आणि त्या अनुभवासाठी नामदेवावर जीव ओवाळून टाकावा, कारण हा अनुभव त्यांच्या संगतीत मिळाला आहे. या अभंगात संत गोरा कुंभार सांगतात, भक्तीच्या सर्वोच्च अवस्थेत शब्द थांबतात, विचार विरतात, डोळे आत वळतात आणि मन मुके होतं. त्या मौनातच परम सुख अनुभवायला मिळतं. ते सुख स्तुतीत नाही तर मौनातल्या अनुभवात आहे. श्रीराम कृष्ण हरी. जय हरी विठ्ठल.